तर नाश्ता करत करत आजच्या मिनी ब्लॉगची मी सुरुवात केलेली आहे. कसलं ऊन बघा पडलंय, त्याच्यामुळे आता पक्ष्यांसाठी पाणी भरून ठेवते. बिचारे पक्षी उन्हाने कावरे बावरे होतील. असं भरून ठेवायचं, उरलेलं पाणी जाऊ दे झाडांना. भरून ठेवलेल्या सामानाला आता मुंग्यांनी खायला पिण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजे जसजशी गरमी बघा वाढत जाते ना, मुंग्यांचं प्रमाण सुद्धा वाढत जातं. तर इथे सगळ्या सामानाला मुंग्या लागल्या होत्या. ते सगळं मी काढून घेतलं, झाडून घेतलं. इथे शेरू माझ्याकडे निरखून बघत होता की आई म्हणजे काय करते आई माझी, कधीपासून किती वेळ झाला. त्याच्यानंतर बागेमध्ये आलो आणि हा खड्डा खणायला सुरुवात केली. म्हणजे बटाटे बघा जिथे लावलं होतं ना, सगळी बटाट्याची रोपं आपली खराब झाली, कारण त्या रोपांना की नाही रोग लागला होता. आणि कशामुळे काय झालं काही माहीत पडलं नाही, पण मला असं वाटतं की वाळवी लागली होती, त्याच्यामुळे सगळी रोपं खराब झाली होती. थोडा वेळ वाघ्या शेरू यांच्यासोबत खेळलो आणि त्याच्यानंतर मग निघालो आम्ही गाडी आणायला. आज आपली गाडी ना आपल्या म्हणजे पुढे एकदम आपण बघा चालायला जातो ना लांब, तिथे गाडी लावली होती, कारण रस्त्याचं काम चालू होतं मध्येच, त्याच्यामुळे गाडी काही पुढे आलीच नाही. आणि रस्ता बघा किती छान केलेला आहे, सगळा आमच्या गावाचा चेहरा मोहरा बदली झालेला. इतकं सुंदर, इतकं छान वाटतं ना बघायला, खूप सुंदर झाला रस्ता. गाडीमध्ये बसलो आणि घरी आलो गाडी घेऊन. त्याच्यानंतर मग रात्रीच्या जेवणाची तयारी. तर आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये काळ्या वाटाण्याची उसळ करायची होती आणि मस्त अशी माझ्या आवडीची नाचणीची भाकरी. तर नाचणीची भाकरी कोणाकोणाला आवडते उसळसोबत ते सगळ्यांनी मला जरूर सांगा. मला मात्र नाचणीची भाकरी म्हणजे भाकरी कोणती पण असू दे मला जाम आवडते. तर इथे बघा भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि छान असा सलाडसुद्धा त्याच्या जोडलेला होता. आणि मग रात्रीचं जेवण करून झालं आणि मग